त्यांनी परत फोन लावला आणि फोन नॉट रिचेबल होता. तो फोन नॉट रिचेबल होता. त्यामध्ये सांगत होतं की हा नंबर अस्तित्वात नाही. म्हणजे मला स्वतःला अंगावर काटा आला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या अंगावर स्वतः काटा आला आहे जेव्हा त्यांनी तसं सांगितलं. 15 मिनिटात जेव्हा त्यांनी परत तो फोन केला, त्यांनी 1 नाही 2 नाही खूप वेळा तो फोन ट्राय केला आणि तो फोन अस्तित्वात नाही असं सांगण्यात आलं. स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ती गोष्ट शेअर करणार आहे. माझा जो व्हिडिओ आहे नवीन किंवा जुना स्वामी भक्त, त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की मी तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे एका काकांचा, ज्यामध्ये म्हणजे फक्त स्वामी भक्त नवीन असो किंवा जुना किंवा किंवा नाही आहे तो स्वामी भक्त व्यक्ती किंवा कोणत्याही देवांचा भक्त नाही आहे, तर फक्त तुम्ही फक्त तोंडात नाव आहे तुमच्या की स्वामी स्वामी स्वामी, कृष्ण कृष्ण कृष्ण, राधा राधा राधा, काही असो जे काही असेल, राम राम राम, नारायण नारायण नारायण, जे काही नाव तुम्ही घेत असाल, तर त्या नामामध्ये किती आपण म्हणतो किती पॉझिटिव्हिटी आहे, किती त्यामध्ये इतका प्रभावी उच्चार, म्हणजे इतकं प्रभावी आहे ती गोष्ट. तर मंत्रोच्चार असू दे किंवा नामस्मरण असू दे, त्यामध्ये इतकी मोठी जी गोष्ट आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर एक काका आहे, ते डॉक्टर आहेत. मी तो अनुभव बघितला होता कालच आणि तर मला खरंच खूप सुंदर वाटलं आणि त्या अनुभवातनं मी तुम्हाला म्हणलं होतं की मी ती एक गोष्ट शिकले, ती मी आजपासून अंमल करणार आहे. तर ती पण मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय करणार आहे. तुम्हाला अनुभवातनंच कळेल की काय करायचं आहे. ते काका आहेत, एक डॉक्टर काका आहेत. तर त्यांनी सांगितलं की मी म्हणजे असं काही खूप नाव वगैरे किंवा खूप पूजापाठ वगैरे करत नव्हतं, पण मला तेवढा वेळ नव्हता, मला तेवढा वेळ भेटत नव्हता आणि म्हणजे फक्त नामस्मरण, म्हणजे फक्त की कधी वाटलं की फक्त नाव घ्यायचं, बाकी काही नाही. असं की म्हणजे काही असेल तर फक्त नाव घ्यायचं, बाकी असं काही नाही. देवाचं नाव घ्यायचं फक्त. बाकी मला डॉक्टर असल्यामुळे, इतका बिझी शेड्यूल असल्यामुळे मला कधी असं बसून पाठ हे ते करणं झालं नाही. तर त्यांनी सांगितलं की जसं म्हणजे द्रौपदीचं त्यांनी पहिला उदाहरण दिला की द्रौपदीला थोडंसं असं वाटत होतं की म्हणजे जेव्हा तिच्यावर चिरहरण होत होतं, तेव्हा जेव्हा तिने श्रीकृष्णाचं नाव घेतलं, कृष्ण हे कृष्ण जेव्हा म्हणलं, तेव्हा कृष्ण तिला वाचवायला आले. आणि जोपर्यंत म्हणजे आपण नामस्मरण करत नाही, जोपर्यंत आपण देवाचं नाव घेत नाही, तोपर्यंत देवाला क्लिक कसं होईल की ह्या व्यक्तीला माझी गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जोपर्यंत तुम्ही सिग्नल पोहोचत नाही, आता समजा तुम्हाला फोन करायचा आहे, कॉल करायचा आहे, तर जोपर्यंत तुम्ही नेटवर्कमध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा कॉल कनेक्ट होणार नाही, नाही का. जर का तुम्ही सिग्नलमध्येच नाही आहे तर तुमचा कॉलही कनेक्ट होणार नाही. त्याच पद्धतीने जोपर्यंत तुम्ही त्या सिग्नलमध्येच नाही आहे की तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, तुम्हाला ह्या देवापर्यंत, पहिले तर आपण कन्फ्यूज असतो की आपण कोणत्या देवाची पूजा करावी, हे महत्त्वाचं असतं. तर त्याच्यावरही व्हिडिओ येईलच लवकरच. तर ते कन्फ्यूज असतो. तर त्यामुळे तुम्हाला मी सांगते की तर त्यांनी काय सांगितलं की तेव्हा कृष्ण तिला वाचवायला आले आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती आहे काय झालं. तर त्यानंतर बघा, त्यामध्ये त्यांचा एक अनुभव सांगितला की एका ह्याच्यामध्ये त्यांचे म्हणजे एका महिन्यामध्येच त्यांचे आईवडील दोघंजणं वारले आणि त्यानंतर काय झालं की त्यांना एक 15-20 दिवसात, महिन्याभरात एक काकांचा फोन आला, काहीतरी गोखले काका म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांचा फोन आला की मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की मला तुम्हाला भेटायचं आहे, खूप अर्जंट आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे, तर मी कधी भेटू शकतो. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही या भेटा. तर ते घरी आले. त्यांनी सांगितलं की ते घरी आले तर ते खूप असे म्हातारे बाबा वगैरे होते, दाढी वगैरे होती त्यांना, आणि ते आले आणि एक 85 वगैरे वयाचे असतील. तर ते आले आणि ते जेव्हा बसले तर त्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आजपर्यंत किती अँजिओप्लास्टी केल्यात. तर म्हणले अरे असा कसा प्रश्न मला विचारला की आजपर्यंत मी किती अँजिओप्लास्टी केल्यात, म्हणजे मी तर काही मोजल्या नाही, पण मग मी असं कसं उत्तर देतो. ते म्हणले की हां केलेत, म्हणजे बऱ्यापैकी मी केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तर त्यांना वाटलं की त्या संदर्भात ते त्यांना भेटायला आले म्हणून, म्हणजे अँजिओप्लास्टीच्या संदर्भात ते भेटायला आले असं त्यांना वाटलं. म्हणून मग त्यांनी विचारलं की हां भरपूर केल्यात, मला असं सांगता येणार नाही की मी किती केल्यात, असं त्यांनी सांगितलं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता म्हणे की हां मला असं समजलं आहे की तू बद्रीनाथला जाणार आहे. तर म्हणे हां तुम्हाला कसं माहिती. तर ते म्हणे नाही मला माहिती आहे, मला त्यांना वाटलं असेल की हां आपल्या वडिलांचे मित्र वगैरे आहेत,
म्हणून मग म्हणजे त्यांना कधी बघितलं नव्हतं त्यांनी. तर हां म्हणे जाणार आहे. तर म्हणले की हा माझा प्लॅन होता नेक्स्ट आठवड्यात 2 आठवड्यात जायचा. तर ते म्हणले ठीक आहे, बद्रीनाथला गेलं ना फक्त की आता एक काम कर, देवासमोर हात जोड आणि त्यानंतर असं कर आणि असं करून आहे ना देवाला म्हणजे हे म्हण की आजपर्यंत मी जेवढ्या एन्जिओप्लास्टी केलेल्या आहे, जेवढे माझं कर्म केलं आहे, हे मी तुम्हाला समर्पित करत आहे. हे तुम्ही तुमचं घेऊन टाका. हे जे सगळं तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं आहे हे तुमचं होतं, तर हे तुम्ही घेऊन टाका. आजपर्यंत ज्या काही गोष्टी, जे काही कर्म मी केलेले आहेत हे तुम्ही मला करायला लावले, तुम्ही माझ्याकडनं करून घेतले आणि आता ही तुमचीच गोष्ट होती, तर ते तुम्ही घेऊन टाका. अशा पद्धतीने तुम्ही ते समर्पित करून या. असं करून तुम्ही समर्पित करून या आणि हात जोडा, तुम्हाला खूप मोकळं वाटेल. तर ते म्हणले ठीक आहे मी असं करतो. तर त्यांनी त्यांनी असं केलं. त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मी जेवढ्या एन्जिओप्लास्टी केल्या, जेवढे काही ऑपरेशन्स केले, सगळं केलं. आज देवा तुला त्या सगळ्या समर्पित, कारण तूच त्या मला संधी दिल्या, तूच मला हे केलं आणि ह्या तुझ्याच होत्या म्हणून हे तुला समर्पित परत मी देऊन टाकतो, हो की नाही. तर अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला एक सांगितलं होतं स्वामींचं एक अनुभव म्हणजे ते बाळप्पाला म्हणतात तू तुझा आरसा साफ केला का. आरसा साफ करणं म्हणजे तुझ्या मनात जे काही वाईट आणि चांगल्या गोष्टी आहेत त्या रात्री सगळे ते स्वामींना अर्पण करून टाकायचे, म्हणजे तुमचा मनाचा आरसा स्वच्छ होतो. अशा पद्धतीनेच त्यांनी त्या काकांनी यांना सांगितलं की तू आजपर्यंत जे काही केलं ते देवाला समर्पित करून टाक. तर त्यांनी तसं केलं. आल्यावर त्यांना त्या काकांचा फोन आला. तर ते काका म्हणाले की काय मग कसं वाटलं. ते म्हटलं काका खूप भारी वाटलं, मस्त वाटलं, कारण मला इतकं वजन होतं की मी असं केलंय तसं केलं आणि इतकं हलकं वाटतंय, खूप छान वाटतंय म्हणे मला. तर ते म्हणले हो मला माहिती आहे म्हणे, मग आता फक्त एक काम कर म्हणे, रोज फक्त आता तू आता हे केलंय ना तर फक्त आणि आता एक काम कर, आज रात्री रोज झोपण्याआधी 1 मिनिटं का होईना देवासमोर बस. म्हणजे तेव्हा तू बेडला जाणार, म्हणजे झोपायलाच जाणार, 1 मिनिटासाठी देवासमोर जायचं, देवासमोर बसायचं आणि देवाला म्हणायचं देवा आज दिवसभरात मी सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत जे काही तुम्ही माझ्याकडनं करून घेतलंय ते सर्व तुम्हाला समर्पित आहे, कारण ते तुम्हीच मला दिलं आणि ते तुमचंच होतं आणि ते तुम्ही तुमचं घेऊन टाका, कारण माझ्याकडनं तुम्ही ते कर्म करून घेतलं ते तुम्हाला मी परत तुम्हाला समर्पित करत आहोत. अशा पद्धतीने रोज तुला ती गोष्ट करायची आहे, कारण आपलं काही नसतं, जे काही असतं ते देवाचं असतं आणि तोच त्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे सगळं ते देवाला त्याचं देऊन टाकायचं, रोज रात्री करायचं असं. ते म्हणले ठीक आहे. आणि त्यानंतर ना थोड्या 15-20 मिनिटांनी त्यांना एक डाऊट आला, काहीतरी विचारायचं होतं वाटतं त्यांना, काहीतरी डाऊट आला वाटतं त्यांनी तो डाऊट सांगितला नाही काय आला, म्हणजे त्यांना डाऊट आला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी परत फोन लावला आणि फोन नॉट रिचेबल होता. तो फोन नॉट रिचेबल होता. त्यामध्ये सांगत होतं की हा नंबर अस्तित्वात नाही. म्हणजे मला स्वतःला अंगावर काटा आला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या अंगावर स्वतः काटा आला आहे जेव्हा त्यांनी तसं सांगितलं. 15 मिनिटात जेव्हा त्यांनी परत तो फोन केला, त्यांनी 1 नाही 2 नाही खूप वेळा तो फोन ट्राय केला आणि तो फोन अस्तित्वात नाही असं सांगण्यात आलं. त्यांनी त्याच दिवशी नाही, पुढचे बरेचसे दिवस तो फोन नंबर ट्राय केला, पण तो फोन आजतहत कधी लागला नाही. तो फोन नंबर अस्तित्वातच नाही असं सांगण्यात आलं आणि ते काका त्यांना कधीच भेटले नाही. इतका सुंदर अनुभव होता, इतका छान अनुभव होता. मी तुम्हाला सांगतेय, माझ्या अंगावर काटा तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर. म्हणजे बघा, आपण ज्या कोणत्या देवावर विश्वास करतो ना, त्यामध्ये स्वामी असू दे, कृष्ण असू दे, राम असू दे, कोणीही असू दे, त्यामध्ये जेव्हा आपल्या मनात विश्वास असतो आणि आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात, आता मी हा व्हिडिओ करते ना, हा व्हिडिओ मला माझ्याकडनं स्वामी करून घेत आहेत, मी नाही करत आहे. तर मी तेच सांगणार होते तुम्हाला की मी आजपासून हा प्रण घेतला आहे, मी आजपासून हे करणार आहे की मी रोज रात्री, मग त्यामध्ये मला अडचण असो, मला पाळी असो, मला सुतक असो, मला काही असो, मला काय करायचं, जेव्हा फक्त काही अडचण असेल तेव्हा मी लांबून करेल. मला काही देवाऱ्यासमोर टच करायची किंवा गरज नाही आहे, मी लांबून करेल की देवा आज जे काही तू माझ्याकडनं करून घेतलं, आज जे काही तू मला दिलं ते सगळं परत तुला समर्पित. असं करून तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. नाही तुमच्या आयुष्यात बदल असे घडले ना, तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही. इतका सुंदर असा अनुभव होता. मला स्वतःला इतकं काटा आला अंगावर ही गोष्ट तुम्हाला सांगताना. तर विचार करा, त्या काकांवर किती वेगळं विशेष ही गोष्ट झाली असेल. तर अशा पद्धतीने देव आपल्यासाठी धावून येतो. कधी कधी मार्ग आपल्याला मिळत नाही, नक्की जायचंय कुठे, करायचंय काय, ते आपल्याला स्वामी सांगतात. त्यामुळे चला,
एवढीच महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आणि मी करणार आहे आज बरं का, आजपासून हे तुम्हीही करा. रोज रात्री 1 मिनिटं फक्त बसायचं, म्हणजे मोजू नका तो 1 मिनिटं, फक्त बसा. स्वामी सकाळी उठल्यापासून सर्वात पहिले तुम्ही मला हा दिवस दाखवला आणि त्यानंतर जी काही तुम्ही माझ्याकडनं कर्म करून घेतली, चांगली वाईट मध्यम, ती जी काही कर्म आहे ती स्वामी तुमच्या चरणी अर्पण. आणि त्यानंतर हात जोडा आणि झोपायला जा. इतकं तुम्हाला मन मोकळं वाटेल, इतकं तुम्ही फील फ्री कराल की तुम्हाला खरंच वेगळं वाटेल. खरंच ट्राय करा आणि खरंच खूप छान असे अनुभव याच्याने येतात. तर चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.